न्यूटन फिल्म मध्ये एक डायलॉग आहे की जंगल एक दिन में खडा नहीं होता, सालो लग जाते. तर मला असं वाटतंय की भारताच्या महिला क्रिकेट टीमचा प्रवास पण असाच काहीसा राहिलेला आहे. आणि फायनली दे हॅव रिच टू द पॉइंट जिथे त्यांच्या जंगलात एक झाड उभं राहिलेलं. तर त्यांच्या झाडाचं एक जंगल झालंय असं तुला म्हणायचं. त्यांच्या जंगलात नाही, त्यांचं जंगल अजून व्हायला वेळ ना. आताशी एक झाड आहे, एक वर्ल्ड कप हे एक झाड आहे. ओके. तुला माहिती आयपीएल मध्ये प्लेअर जो डॉट बॉल खेळतो, एक झाड लागतं. तर सो तुला इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, तुला माहिती आहे 1973 मध्ये पहिला बायकांचा वर्ल्ड कप खेळला गेला होता क्रिकेटचा, आणि पुरुषांचा खेळला गेलेला 1975 ला. सो पुरुषांच्या आधी बायकांचा वर्ल्ड कप आलेला. तर खूप गोष्टी सुरुवात बायकांनी केली. पण तू इन जनरल जो क्रिकेटचा जी जर्नी इंडियात आपण बघितली आहे, एस्पेशली बायकांची 50 वर्षांची गेल्या. सो फायनली इट हॅज कम टू द लेवल की जिथे एका वर्ल्ड कपने खूप गोष्टींचं अटेन्शन सीक केलेलं आहे माझ्यामध्ये, आणि एक खूप मोठं इमॅजिनेशन सेट केलेलं आहे. सो तुला काय वाटतं की ही वर्ल्ड कप विक्ट्री तुझ्यासाठी काय, किंवा तू काय पद्धतीने बघतोस ह्या वर्ल्ड कप विक्ट्रीकडे? नाही, ऑब्व्हियसली खूप मोठा चेंज आणणार आहे इंडियन विमेन्स क्रिकेटमध्ये तरी ऍटलिस्ट, जो 2017 पासूनच चालू झालेला ऑब्व्हियसली, आणि जो आता पिनाकलला नाही म्हणू शकत आपण अजूनही, पण एक चांगली सुरुवात आहे ही खूप. आणि जसं की आपण स्मृती मंदानाबद्दल मगाशी बोलत होतो, स्मृती मंदाना जतीन सप्रूच्या एका इंटरव्ह्यू मध्ये बोलली की ही फक्त सुरुवात आहे. ह्या वर्ल्ड कप विन नंतर तिला हे बघायचंय की गल्ली गल्लीमध्ये मुलींच्या क्रिकेट टीम्स एकमेकांबरोबर खेळतात, 5-5 ओव्हर 10 ओव्हर जे काही मुलं खेळतात, बॉक्स क्रिकेट वगैरे, तसं मुलींचं क्रिकेट चालू झालंय. असं नाही की मुलांच्या क्रिकेटमध्ये 1-2 मुली खेळतात आणि मग त्यांना पहिली बॅटिंग द्या, 1 ओव्हर द्या, असं नाही. त्यांना ते काय म्हणतात ना, तो कुठला बॉल असतो आपला, ट्रायल बॉल देतात. प्रॉपर मुलींच्या टीम्स गल्लीमध्ये खेळतात जसं नॉर्मली मुलं खेळत असतात. तर मग ते इंडियामध्ये जाऊन कुठेतरी कल्चर चालू होईल, ते रॉ पॅशन, रॉ कल्चर. आणि जे की बरोबरच आहे तुझं, मुली पण शिव्या घालतात एकमेकींना, बॅटी डोक्यात टाकतात. जोपर्यंत गोष्टी ग्राउंड लेवलला चालू नाही होणार तोपर्यंत त्या वरच्या लेवलला पोहोचूच नाही शकत. खरं, आणि खूप छोटी म्हणतो ना, खूप बेसिक सुरुवात आहे. आणि आता जे तसं आपण म्हटलं की जरी 73 ला महिलांचा वर्ल्ड कप सुरू झाला असेल इंडियात, एस्पेशली स्ट्रगल खूप फेस केलेलं आहे. म्हणजे इन जनरल जर तू बघशील तर 17चा वर्ल्ड कप हा पहिला वर्ल्ड कप होता जो टेलिव्हिजन वाईज खूप कव्हर झाला होता, खूप जास्त. लाईव्ह मॅचेस म्हण, त्याचं ब्रॉडकास्टिंग म्हण, त्याचं इन जनरल काय म्हणतो प्रेझेंटेशन खूप झालं. म्हणजे ज्या लेवलला मेन्स वर्ल्ड कप वगैरे त्या आधी होत होते, टेलिकास्ट होत होते, ब्रॉडकास्ट होते, ज्या लेवलला टेक्नॉलॉजी इन होत होती, 2017च्या विमेन्स वर्ल्ड कप मध्ये पहिल्यांदा DRS युज केलं गेलं, पहिल्यांदा स्पायडर कॅम युज केला गेला, आणि अजून एक काहीतरी युज केलं गेलं पहिल्यांदा तिथे टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने म्हणतोय मी, जे की पुरुषांच्या क्रिकेटमध्ये खूप आधीच येऊन आलेलं किंवा आणलं गेलेलं. सो 2017 वॉज दॅट काय म्हणतात, महिलाचा दगड म्हणू शकतो की जिथून सगळ्या महिलाचा दगड जो महिलांनी पार केला. येस, जिथून सगळ्या गोष्टी विमेन्स क्रिकेटसाठी मोठ्या व्हायला लागल्या. ऑब्व्हियसली तो वर्ल्ड कप इंडियासाठी म्हणून फायनल पर्यंत पोहोचलो आपण, पण फायनल खूप जास्त काय म्हणतो ना, असं डिसअपॉइंटिंग नाही म्हणता येणार, पण अख्खा वर्ल्ड कप आपण क्लीन खेळलो, हार्ट ब्रेकिंग होतं. 8 की 9 रन्स हरलेलो, ती पण जिंकलेली मॅच होती. येस. सो 2023 ला जसं झालं मेन्स वर्ल्ड कपचं, तसंच 2007 फायनल आपण पुरुषांची तर 1 साइड हरलो, तसं 2017ला विमेन बरोबर झालेलं, आणि तेव्हापासून आता ग्राफ अपच चालला आणि चेंज झालाय खूप जास्त. म्हणजे एक पॉइंट होता की मला वाटतं की त्यांचे जे काही इश्यूज होते, जसं की तू बघशील तर मिताली राजने सांगितलं होतं एका इंटरव्ह्यू मध्ये तिच्या की 2005 साली त्यांची टीम फायनलला पोहोचली होती. त्या काळात वुमनची सॅलरी होती 1,000 रुपये पर मॅच होती. राईट. सो हा प्रॉब्लेम म्हण, त्यांचे अकोमोडेशनचे इश्यूज असायचे, ते लोक रेल्वेजने ट्रॅव्हल करायचे ते इंडियामधल्या मॅचेससाठी वगैरे. ते लोक बाहेर गेले की त्यांना हॉटेलची सोय नव्हती, ते लोक NRI कडे राहायचे, NRIच्या घरी राहायचे. हा सगळा जे 83 ला हे लोक करायचे, कपिल देव आणि सुनील गावस्कर की रिलेटिव्ह कडे राहा, त्यांच्याकडे जेवायला जा, ते 2005 पर्यंत महिला करत होत्या. खरं. आणि हा मुद्दा झालाच, पण त्यांच्याकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट नव्हती ती म्हणजे फॅन्स.
फॅन्स इन जनरल ऑडियन्स नव्हता बायकांकडे वुमन क्रिकेटकडे. मग आता बघशील तर आपण वर्ल्ड कपच्या काही मॅचेस आपण आधी बघितल्या असतील, पण इन जनरल वुमन क्रिकेटकडे अटेन्शन जाणं आपलं आता सुरू झालेलं. राईट राईट. की फॉलो करणं प्रॉपर की प्लेयर्स कोण आहेत पासून 2017 पासून ते काही चालू झालं तेच आहे. खरं. आताही आपल्याला आफ्रिकेच्या सगळ्या प्लेयर्सची नावं नसतील माहिती, पण ठीक आहे, पण इंडियाचे सगळे प्लेयर्स आम्हाला माहिती आहेत. येस. आणि तेव्हा अजून एक चेंज होता 2005चा जो तू म्हणतोस, तेव्हा बीसीसीआयच्या अंडर येत नव्हतं, WCI. हा म्हणजे विमेन्स क्रिकेट असोसिएशन इन इंडिया, हा इन इंडिया ऑफ इंडिया असं काहीतरी आहे, त्याच्या अंडर यायचं. त्यामुळे तेवढं फंडिंग आणि त्या सगळ्या गोष्टी पण होत्या. त्यावेळी एक व्यक्ती होती जिने विमेन्स क्रिकेटला खूप सपोर्ट केला, मंदिरा बेदी. ऑब्व्हियसली जी या गोष्टींसाठी खूप फेमस होती, विमेन्सना सपोर्ट करणं म्हण किंवा विमेन्सला सपोर्ट करणं, विमेन स्पोर्ट्सला सपोर्ट करणं. सो तिने जाऊन स्पॉन्सर्स आणलेले इंडियन क्रिकेट टीमसाठी 2003. एक ज्वेलरी ब्रँड करायची ज्याने स्पॉन्सरशिप, मी ज्वेलरी जागे असं काहीतरी नाव होतं. सो तिने तिचे फीज वेव्ह केलेले त्यासाठी, आणि मग ते पैसे तिने तिथे फिरवलेले विमेन्स क्रिकेटसाठी. त्यांना सांगितलं की तिने आपला पॉडकास्ट बघा, आपल्याला थोडं स्पॉन्सरशिप द्यावं, आम्हाला पण कोणीतरी स्पॉन्सर करा, इथे आम्ही खाली इथे वगैरे वी नीड आवर मंदिरा. येस. सो मंदिरा बेदीने पण तेव्हा खूप मोठा हात प्ले केला असेल. आणि ऑब्व्हियसली 3 क्रिकेटर्सचं नाव मला घ्यावं, म्हणजे माझ्या लहानपणापासून मी जेवढं ऐकलंय, अंजुम चोपडा, झुलन गोस्वामी आणि मिताली राज, या तिघींनी खूप जास्त काय म्हणतात रूट्स जे घट्ट करायचं काम केलं विमेन्स क्रिकेट. तर ते इंडियामध्ये त्या तिघींनी खूप केलं. कारण लहानपणी तर मी मिताली राज आणि सचिन तेंडुलकर यांचं कंपॅरिझन ऐकायचो की अरे विमेन मधली सचिन तेंडुलकर म्हणजे मिताली राज. सो प्रॉपर. आणि आता ते कंपॅरिझन नाही होत. आता आपण फार कमी ऐकतो की अरे हरमनप्रीत ह्याच्यासारखी खेळते, रोहित शर्मा सारखी खेळते, स्मृती मंदाना कोणा की विराट सारखी खेळते, असं नाही का. स्मृती मंदानाची वेगवेगळी आयडेंटिटी आहे. आपण आता ते कंपॅरिझन नाही होतात. डिपेंडेबल हे नाहीये, फॅक्टर नाहीये की त्यांना एक त्यांची क्रेडिबिलिटी दाखवायला तुला एक मेल क्रिकेटची गरज नाही आता. सो ती खूप मोठं हे काय म्हणतात स्टेप अप आहे. स्वतःची एक ओळख आहे प्रॉपर. हा. आणि रोहित शर्माला पण बोलू शकतो की तो हरमनप्रीत सारखा खेळतो. म्हणजे नाव वी शुड स्टार्ट द ट्रेंड की रोहित खेळतो हरमन सारखा किंवा रोहित शेफाली सारखा खेळतो असं. बऱ्याच लोकांनी स्मृतीचे टी शर्ट घालून मुलं चालली आहेत 18 नंबरचे, आधा फॅन स्मृतीचे टी शर्ट घालून चालली आहेत मुलं, मेट्रोमध्ये लोकलमध्ये दिसत आहेत, ते सगळं पण फोटो पोस्ट केलेत. सो इट्स अ बिग अचिव्हमेंट. हा. आणि तेच छोटे छोटे स्टेप्स आहेत, छोटे छोटे चेंजेस आहेत. आता माझ्या मते एक, आणि अल्टिमेटली सी आपण ब्लेम तर ऑब्व्हियसली फॅन्सना पण नाही करू शकत, शेवटी त्यांना पण एक मोटिवेशन लागतं. सो फायनली ती मोटिवेशन मिळाली, कारण ते आपण म्हणतो ते आपण 83चा वर्ल्ड कप पण ह्या कम्पेअर करू शकत नाही. माझ्या मते किती आपण 83चा जिंकलोय, 11 जिंकलोय, 24चा जिंकलोय, काही असेल, मला वाटतं की वुमन वर्ल्ड कपची जी व्हॅल्यू आहे ना ती खूप मोठी आहे. राईट. कारण ही तू कम्पेअरच नाही करू शकत मेन क्रिकेटशी. कारण बायकांचे प्रॉब्लेम काही पुरुषांसारखे बेसिक प्रॉब्लेम नसतात. राईट. सॉरी, बेसिक नाही, बायकांचे प्रॉब्लेम खूप बेसिक आणि खूप काय म्हणतो ना मोठे प्रॉब्लेम. मी जरा गणतोय, पण माझं असं म्हणणं आहे की ऑफ स्क्रिप्ट. तर मला असं वाटतं की वुमन वर्ल्ड कप बायकांचे प्रॉब्लेम हे पुरुषांपेक्षा मोठे आहेत इन जनरल बाकीच्या गोष्टींना घेऊन पण. आणि त्यात येऊन त्यांनी क्रिकेट खेळणं आणि आता हे अचिव्हमेंट हेच म्हणायचं ना, आता हे या गोष्टी. मला वाटतं की ज्या गोष्टी आपल्यासाठी बेसिक्स आहेत, ज्या गोष्टी पुरुषांसाठी बेसिक्स आहेत, त्या बायकांसाठी खूप मोठी गोष्ट होती. सो हा एक मेजर फरक. हा. त्या गोष्टींसाठी त्यांना स्ट्रगल करावं लागला. फॉर एक्झाम्पल तेच आहे, मगाशी एक्झाम्पल दिलं होतं की 83ला जे पुरुष करत होते की जाऊन रिलेटिव्ह कडे राहत होते, ते 2005 साली करत होते. सो गॅप खूप जास्त मोठा आहे, तो हळूहळू भरला जातोय. आणि आय होप त्याचा स्पीड अजून वाढत जाईल आणि एक दिवस असा नक्की येईल की त्यातला गॅप नसेलच. खरं. आता एक आहे की फीज सेम आहेत, पण ठीक आहे. हा. नाही, फीज ऑलमोस्ट सेमच आहे आता. फीज सेमच आहे. आणि जिंकल्यावर 125 करोड अनाऊन्स केले बीसीसीआयने, जो की खूप मोठी रक्कम, खूप मोठी आय गेस. आणि जयशाला या सगळ्यात आपण विसरून चालणार आहे, त्याला कितीही कोणी आहे बोला, अमित शहाचा हे ते एवढा असून ते काही असेल, पण जयशाने विमेन क्रिकेटसाठी खूप केलंय, जे आधी कोणत्याही प्रेसिडेंटने केलेलं मला बघितलं, केले असतील. त्याने ऍक्च्युअली बऱ्यापैकी फेस दिला पहिली. येस, एक्झॅक्टली. हा. त्याने एकतर मॅचेस त्यांनी जास्त फ्रिक्वेन्सी वाढवली, फॉरेन टूर्स करवलं, WPL इंट्रोड्यूस केली त्यांनी, त्याच्या काळात घडली. हा. WPL जयशाच्या ह्याच्यात. आणि मग प्लस त्याने तिकीट रेट्स मेन तर सेमीफायनलची तिकीट 100 रुपये होती. हे पुरुषांचे का नाही ठेवत असं. नाही, मग ते परवडणार नाही त्याला, किंवा मग तो तेवढा त्याचा प्रॉफिट मार्जिन निघणार नाही. हा. सो एकतर त्यामुळे जास्त फॅन्स इन झाले. इव्हन आपण पण प्लॅन करत होतो जायचं 2 तारखेला, पण नाही जमलं, पण ठीक आहे.
आय गेस इट्स अ बिग स्टेप अप. पुन्हा सांगतोय मी, पण खरं. आता पुन्हा आपण ह्या मुद्द्यावर आता जाऊया. कुठे जाऊया आपण? सो ही वर्ल्ड कप विक्ट्री खूप मोठी आहे. आता ह्यानंतर आपण ह्या वर्ल्ड कप मध्ये जे काही कॉन्ट्रीब्युशन्स आहेत ते त्यातले काही प्लेयर्स आहेत, आपण त्यांच्याबद्दल आपण थोडं बोललं पाहिजे असं मला वाटतं. की जसं तू दीप्तीबद्दल, मिताली बद्दल बोललास, ह्यांच्या सगळ्यांबद्दल बोललास, तर ह्या वर्ल्ड कपचे प्लेयर्स जसं की दीप्ती शर्मा. म्हणजे दीप्ती शर्माला बघितल्यावर मला रिषभ पंतची आठवण येते. एकदम सेम घेते, वन हँड शॉट खेळते आणि तिची बॅकलिफ्ट वगैरे ऑलमोस्ट तशी. एक स्वीप मारते तो पण रिषभ पंत सारखा, थोडा आणि अनऑर्थोडॉक्स, थोडा फिटनेस पण ऑब्व्हियसली. तर दीप्ती शर्माने ह्या वर्ल्ड कप मध्ये 22 विकेट्स घेतल्यात आणि 215 रन्स केलेत. म्हणजे इट वॉज इक्विव्हॅलंट टू युवराज किंवा रवींद्र जडेजा. त्याने काही काही टुर्नामेंट मध्ये असंच केलं. आता हे पुरुष आहे म्हणून कम्पेअर नाही करत, इन जनरल वर्ल्ड कप मध्ये युवराजने खूप चांगलं खेळलं त्यावेळी, आणि तो सुद्धा प्लेअर ऑफ द मॅच होता. तो सुद्धा लेफ्टी होता, राईट. आणि बॅटिंग ऑर्डर पण नाही सेम नव्हता, युवराज थोडा खाली. पण ठीक आहे, मग आपण कधी असं म्हणू शकतो की 11 साली युवराज हा दीप्तीसारखा खेळला. आधी घडलं आधी बोलावं लागेल. सो येणाऱ्या काळात दीप्ती शर्मा हॅज बिन द बिगर ऑलराऊंडर माझ्यामध्ये. म्हणजे तू बघशील तर तिचं आताशी वय 28 आणि शी इज द स्टॉलवर्ट. म्हणजे आणि आता ती तिच्या पीकला जाईल. 28 टू क्रिकेटर्स 33, 35 ही ह्युमन बॉडीची पीक जर ऍथलेटिक्सच्या दृष्टीने म्हणशील तर पीकला आता 28, 34, 35 पर्यंत ते पीकला असतात सगळ्या गोष्टी. आणि ती जरा इनफेमस होती की क्रुशल मॅचेस मध्ये ती एंड पर्यंत राहायची पण मॅच नाही जिंकायची. सो फायनलला तिचं खूप मोठं, एक तर तिने बॅटिंग केली खूप चांगली, कारण एका पॉईंटला इंडिया जिथे जात होती 350 पर्यंत, एका पॉईंटला इंडिया 250 पर्यंत जात होती, तिने 300 पर्यंत पोहोचवली कशी. आणि तिने 5 विकेट्स काढल्या जे आपण बघितलं तर. सो तिचा कॉन्ट्रीब्युशन अख्या वर्ल्ड कप फिटनेस बद्दल बोललं जाईल, कारण की सेमीफायनल मध्ये ज्या प्रकारे ती रनआउट झाली, ऑब्व्हियसली तो रन नव्हताच, पण ज्या प्रकारे ती धावली ती इन फ्रेम पण नव्हती. सो तिच्या फिटनेस बद्दल थोडी चर्चा होऊ शकते पुढच्या काळात, जे की रोहित शर्मा बद्दल आपण करून दाखवलं. एक्झॅक्टली, जे रोहितने करून दाखवलं ते तिला करावं लागेल येत्या काळात, कारण की अजून लेवल अप होत जाणार आहे यानंतर सगळ्या गोष्टी. कॉम्पिटिशन वाढणार मेन तर, तिच्या जागी खूप लोक येतील जे तिच्यापेक्षा फिट असतील आणि जे की टीम मध्ये बसत असतील. श्रेयंका पाटील जशी की श्रेयंका पाटील नव्हती ना, मला आवडते. छान आहे ती प्लेअर, छान आहे. त्यानंतर आपण बोलूया स्मृती मंधानाबद्दल. स्मृती मंधानाने ह्या वर्ल्ड कप मध्ये 434 रन्स केलेले आहेत आणि न्यूझीलंड सोबतची तिची इनिंग खूप क्रुशल होती, तिची सेंचुरी. सो स्मृतीने पण इव्हन फायनलला परफॉर्म केलं, जे अम्याचं होतं की ती फायनलला परफॉर्म नाही करत. सो तिने अम्यासाठी खेळून दाखवलं की नॉकआउटला थोडं बायलॅटरल स्मृती कमाल खेळते. बायलॅटरल मध्ये तिचा हात कोणीच पकडू शकत नाही, पण नॉकआउट्सला येऊन थोडं नाही, तिचा तसंही कोणी पकडू शकत नाही कारण ती एंगेज असो, तरी तुला ती मिळाली स्मृती असो. तर स्मृती सोबतच अजून एक मुलगी आहे जिचं आपण क्रेडिट दिलं पाहिजे तिला, प्रतिका रावल. सो ती खूप कन्सिस्टंटली खेळली, खूप चांगली खेळली. तिने 308 रन्स केले या 8 मॅचेस मध्ये, आणि तिने पण न्यूझीलंड सोबतची जी इनिंग तिची खूप क्रुशल होती, तिने सेंचुरी मारली. पण प्रतिका रावलला यार मेडल नाही दिलं आयसीसीने. इव्हन ते त्यांचा काहीतरी रूल आहे की 15 मेडल स्क्वॉड असतो. सो तिचं नाव रिप्लेस केलं शेफाली. पण मग तिचं ते थोडं अनरेकग्नाइज्ड गेलं. तिने जे काही 300-400 रन्स मारले त्या वर्ल्ड कपला ते अनरेकग्नाइज्ड गेले, म्हणजे ऑब्व्हियसली अनरेकग्नाइज्ड नाहीये, पण बताइए कैसे अपने बच्चों को की मैं खेली थी. सो आय गेस तो रूल थोडा फ्लेक्सिबल असावा की जरी हाफ वर्ल्ड कप किंवा जे काही असेल इंजुरी कन्सर्न्समुळे बाहेर गेला प्लेअर, तर मग आयसीसीने ते थोडं फ्लेक्सिबल राहावं की अजून एक मेडल द्या ना. पण ठीक आहे ना, हार्दिक पांड्याला पण नव्हतं दिलं 23 वर्ल्ड कप. हा एक्झॅक्टली, लक्षात का नाही राहिलं, कारण वर्ल्ड कप नाही जिंकलो. आय गेस गिलेस्पीला पण तेच झालं. 2003चा जो वर्ल्ड कप होता तेव्हा गिलेस्पी पण असाच 3 की 4 मॅच मध्ये 8-9 विकेट 7-8 विकेट घेऊन गेलेला तो, आणि मग तो इंजर्ड झाला आणि मग त्याला रिप्लेसमेंट मिळाली. सो गिलेस्पी बरोबर पण सेम झालं, त्याला सुद्धा ते मेडल वगैरे मिळालं. पण ठीक आहे, तिला मेडलची काय गरज आहे, ट्रॉफी मिळाली तिला. येस, सो ट्रॉफी, पण तिचा पाय तुटला यार, काय विचित्र. मी त्या दिवशी पुन्हा ते बघितली व्हिडिओ, ती व्हीलचेअर वरती गेली. व्हीलचेअर नाही, ती पडली तो वाला व्हिडिओ. अच्छा, तो पडली बाउंड्रीवर, पाय ट्विस्ट झाला, पूर्ण वाकडा झालेला, डेंजर. तर तिच्यानंतर आपण बोलूया तिलाच रिप्लेस केलेल्या शेफाली वर्मा बद्दल. शी वॉज अबाउट टू बिकम पृथ्वी शॉ, बट शी डिड नॉट. लाईक तिने, मी जे म्हटलं होतं, तिच्याकडे एक प्लस पॉइंट आहे, ती बॉलिंग पण टाकू शकते. खरं, पृथ्वी शॉ टाकत नाही, कोण बोललो तुला? नाहीच टाकत, तो वेगळीकडे बॉलिंग करतो. पर्सनल लाईफ असो. तर शेफाली बद्दल मला ते मागच्या व्हिडिओत पण मी म्हटलं होतं की शी इज 1 नॉक अवे, आणि शेफालीने माझं ऐकलेलं आहे. पण मला माहित नाही, तिच्या बॅटिंग बद्दल आपण आधी पण म्हटलंय खूप वेळा की शेफालीचा जो स्ट्रगलपेक्षा तिची स्टोरी खूप इंटरेस्टिंग राहिलेली, की ती तिच्या
सोबत खेळायची, म्हणजे तिने तिचे केस बीस कापले होते. सो तिचं बघशील क्रिकेट तर ती ऑलमोस्ट पुरुषांसोबतच खेळून मोठी झालेली आहे. सो तिचा बॅट स्पीड म्हण किंवा तिचं इंजिनियर रिफ्लेक्स म्हण हे बाकी महिलांपेक्षा कम्पॅरेटिव्हली बेटर असतं. तिच्या शॉट्स मध्ये कळतं पण ते, आणि तिचा टच खूप वेगळा आहे. ती डाऊन द ग्राउंड शॉट मारते. ती तिच्या भावाच्या डिस्गाईज म्हणून पण गेलेली की भाऊ काहीतरी खेळू शकत नव्हता तर ती केस कापून गेली, केस कापून गेली त्याच्या जागी आणि ती खेळली आणि तिला प्लेअर ऑफ द मॅच वगैरे पासून त्या मॅचला मिळालं पण आहे आणि ते लोक ट्रॉफी वगैरे पण जिंकलेले. सो तिने अजूनही केस वाढवलेले नाहीये. सो ती आताही खेळते असं मला वाटतं. रोहतक मध्ये चेक करा. तर शेफाली वर्मा वॉज पण इंटरेस्टिंग प्रॉपर मूवीचा प्लॉट आहे. आय गेस हॉलिवूडमध्ये सेम प्लॉटवर मूवी आहे पण ती फुटबॉलवर बेस्ड. इंडियात पण आहे. दिल बोले हडिप्पा बघितला नाही वाटतं. अच्छा हा ओके सॉरी मगाशीच एक आय एम सॉरी राणी मुखर्जी. शाहिद कपूर तो पिक्चर विसरण्यासारखाच आहे पण ठीक आहे. शाहिद कपूर. तर पण मला कळत नाही राणी मुखर्जी मुलगा नाही हे कसं नाही कळलं असं. तर दिल बोले सॉरी तर शेफाली वर्मा मला वाटतं की स्टोरी ऑफ द फायनल होती तिची, ती इनिंग 87 रन्सची आणि तिने काढलेल्या 2 विकेट्स. आणि जेव्हा की त्यांची पार्टनरशिप लागली होती 3 काढल्या 2 काढले. सो तिने 2 विकेट्स काढल्या, त्या खूप महत्वाच्या होत्या माझ्या मते. सो आणि तिची बॉलिंग खेळणं खूप कठीण वाटतं. तिचा असा रिलीज आहे तो खूप असं हे आहे, म्हणजे तू फेकते नाही फेकत नाही. तू खूप कन्फ्युज होऊ शकतो की नक्की तुझ्याकडे कोणता टर्न आहे. तुझ्याकडे 2 ग्रीप आहेत, एक ती प्रॉपर ऑफ टर्न टाकते आणि एक असा सोडते लिव्हिंगस्टन एक काहीतरी वेगळ्या ग्रिपने बॉल सोडते. सो तो बॉल इधर सरळ राहतो किंवा मग थोडासा बाहेर निघतो आणि हलका बाहेर निघतो की तुझा एज घेऊन निघून जाईल. आणि तेच झालं तिच्या बरोबर. सो तिच्या नावावरती फायनल लिहिली होती माझ्या मते. तिचं ते तुला माहिती ना की तिने खूप काय म्हणतात सिक्रेट मध्ये काय ते काय लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्ट तिने खूप मॅनिफेस्ट केलं होतं माझ्या मते की भगवानने मुझे, त्यामुळे प्रतिका रावलचा पाय गेला हे चुकीचं झालंय पण ठीक आहे. फायनलला ती खेळलेली आहे. त्यानंतर एक महत्वाची प्लेअर माझ्या मते खूप महत्वाची की मेन क्रिकेटमध्ये शेफाली वर्माचं ते एक आहे ना की ती बोलली फायनलला की लगता है मुझे भगवान ने इधर कुछ अच्छा करने के लिए भेजा है आणि आय गेस ते तिचं पूर्ण झालं. अच्छा तिच्या नावावरती अजून एक रेकॉर्ड आहे की 2019 तिने डेब्यू केलाय. सो शी वॉज यंगेस्ट टू डेब्यू. तिने सचिन पेक्षा पण आधी केलाय डेब्यू वयावाईज. 15 वर्ष काहीतरी तसं असेल. दिवसांचा फरक आहे काहीतरी. आणि सॉरी नंतर रिचा घोष बद्दल बोलणं खूप फिनिशर वी नेव्हर हॅड इन वुमन क्रिकेट. आणि रिचा घोष कडे जो इज आहे कदाचित ती तेव्हा असती 17च्या वर्ल्ड कपला तर तिने ती मॅच काढली पण ती तेव्हा खूप लहान असेल. आणि रिचा घोष कडे जो इज आहे माझ्या मते तो कोणाकडेच नाही. उमेश यादवकडे. उमेश यादवचा स्लॉक स्वीप बघा आणि रिचा घोषचा स्लॉक स्वीप बघा, सेम आहे, सेम डिट्टो आहे तो भाई. आणि भाई ऍटिट्यूड आहे तिच्याकडे, असं नाही की फक्त ती मारून घेते, ऍटिट्यूड आहे प्रॉपर. तिने तो एक कव्हर्स वरून फायनलला आल्या कव्हर्सला जो 6 मारलाय कडक. इव्हन तिने सेमीफायनलला म्हणजे तू बघशील तिच्याकडे खूप अपेक्षा होत्या की ही खेळणारी खाली खेळणार आणि तिने मेन 2 मॅचेस मध्ये खेळून दाखव. सो दॅट्स व्हॉट वी नाही. ती लीग स्टेजला पण एकदम चांगला खेळला. मेन तो नॉकआउटला लागते मॅच करंच होणार तुला माहिती. तिकडे तू काय करतो. आणि सेमीफायनलला तिचा नॉक खूप गरजेचं होतं. दीप्ती शर्मा म्हण किंवा जेमिमा सोबत ती प्रॉपर त्या पॉइंटला अडकली होती मॅच. एक्झॅक्टली तिकडे येऊन तिने तो एक रिलीज शॉट मारला. दीप्ती शर्मा, रिचा घोष आणि नंतर मग अमनजोत खाली येऊन जे खेळली तिघांचे 20-25 रन्स आहेत. पण ते खूप महत्वाचे नॉक्स होते सेमीफायनलच्या दृष्टिकोनाने. करेक्ट आहे. आणि ती कीपर पण राहिलेली आहे. सो वी हॅव सीन दिस स्टोरी. तिने अजून एक शॉट, अजून एक 6 मारला की असा प्रॉपर खोदून काढतात ना बॉल, खोदून बॉल काढला. अनदर स्टोरी वी हॅव सीन. येस, अनदर विकेट किपर फिनिशर. तिने प्रॉपर असा. पण ही डाईव्ह मारते का रे काय असं कळेल आता. ते वर्ल्ड कप फायनल सेमीफायनलला कळेल ती डाईव्ह मारते. पण दीप्ती शर्माने काल फायनलला खूप डाईव्ह मारलं जेव्हा की कारण ती सेमीफायनल नॉर्मल पण डाईव्ह मारत. एक्झॅक्टली, कारण ती सेमीफायनलला कशा प्रकारे रनआउट झालेली बघितलंस ना. त्यामुळे त्याचं ते काय म्हणतात, काही लोकांना डाईव्ह मारायची ती रिएक्शन होती की ती नॉर्मल रनला पण उडी मारत होती. पण तिच्याकडे ते नशीब होतं की तिला ती डाईव्ह मारायची संधी मिळाली. काही लोकांना नाही मिळाली. येस, त्यानंतर रिटायरमेंटच आली. असो हेट्रेड, प्युअर हेट्रेड. आता ह्यात काय हेट्रेड आहे दिसतंय. मी आयरनी ऑफ लाईफ, आयरनी ऑफ लाईफ. ठीक आहे. तर पुढचा प्लेअर आहे जेमिमा रोड्रिग्ज. हिचं नाव मला घ्यायलाच मजा येते. जेमिमा ती त्या ह्याने रील बनवली ना आपला कोणतो गोलमाल मधला
त्यांनी बनवले. जमायमा, जेमिमा, रॉड्रिगेज काही असं यार नाव, जिंकली तर आपल्या पोरीच आहेत असं नाव. तिचं विचित्र असलं तरी तिने नाव चांगलं लिहिलेलं आहे. विचित्र नाही, नॉर्मलच आहे ते, आपल्याला घेता नाही असं. तो जमायमाची स्टोरी मला वाटतं हीच आहे. बँड्रामध्ये सचिनच्या बंगल्याजवळ राहते ती. सो तिने सचिनला बघितलेलं 2011 तिने बघितलेलं आय गेस ते सगळं, की सचिन येतोय वर्ल्ड कप जिंकल्यानंतर वगैरे ते सगळं. तिने ती गाडी वगैरे खिडकीतून ते सगळी स्टोरी तिने सांगितलेली. सो या जेमिमा हॅज बीन द स्टोरी की जोगेश्वरीत कोण क्रिकेटर राहत नाही. जोगेश्वरीत कोण क्रिकेटर राहत नाही म्हणून तू झाला नाहीस का असं तुला वाटतं? हे एकच कारण होतं का तुला वाटतं? हा, स्वतःला खेळताना नाही बघितलंस कधी तू? असो. पण आम्ही मला वाटतं तुझ्या नशिबात अमोल मजुमदारची कहाणी लिहिली असेल कदाचित, पण नाही, तो डोमेस्टिक तरी अमोल मजुमदार खूप मोठा प्लेअर आहे, जरी तो इंटरनॅशनल नसेल खेळला तरी. 2014 वगैरे तो रिटायर झाला आणि तेव्हा रोहित शर्माचं एक ट्विट होतं की भाई मुंबईचा स्टॉलवर्ट आहे, त्याच्यासाठी तो आयडल वगैरे होता ते सगळं. रोहित शर्मा शूड ट्विट मेनी मोर थिंग्स, कारण तो त्याचे काय म्हणतो खरंच चाललं आजकाल. तो सूर्याबद्दल काहीतरी होते खरं झालं, अजून कुठल्या तरी प्लेअर बद्दल तो बोलला मध्यंतरी ते काहीतरी खरं. तिलक वर्मा आणि त्या सगळ्या लोकांबरोबर की गार्डनमध्ये इंटरव्ह्यू मध्ये बोलला होता. सो आय गेस 2027 वेटिंग. खरं. आणि त्याने तो जो एक फोटो व्हायरल ते बघितलं ना, डीकेने त्याला विचारलं, दिनेश कार्तिकने त्याला विचारलं की तू म्हणजे का आल्यास वगैरे माहित नाही, पण त्याने काहीतरी विचारलं त्याला की काय फील होतंय वगैरे. तर तो बोलला की मी यासाठीच आलोय फक्त की मला हे फील करायचंय होम घरात वर्ल्ड कप जिंकल्यावर काय फील होतं नक्की. आणि त्याच्यानंतर तो जो शॉट लावलाय, ज्याने कोणी लावलाय डिरेक्टरने, द्या कडक जिंकल्यानंतरचा जो रोहित शर्माचा वर बघताना शॉट लावला, पाणी बिणी आलं, कडक फील आहे. सो माझ्यामध्ये त्यांनी नोव्हेंबरचा पण बदला घेतलेला आहे. आता आपला नोव्हेंबर चांगला केलेला आहे आय गेस. सो मला असं वाटतं की एव्हरीवन नीड दॅट नोव्हेंबर 23 राईट की 19 नोव्हेंबर 23 साल होतं. एव्हरीवन नीड दॅट 19 नोव्हेंबर टू रीच 2 नोव्हेंबर. क्या बात आहे, क्या बात आहे. असं हे कोट्स मध्ये लिहू शकता तुम्ही. कोट नको बोलू. रोहित शर्मावरनं आपण जातो तो अमोल मजुमदार. सो इट इज दॅट कोच कबीर खान कहाणी जी आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. आणि ते एक होतं की माझ्यामध्ये की इट वॉज जस्ट शिअर हार्ड लक की तो ज्या काळात होता त्या काळात द्रविड होता, लक्ष्मण होता, गांगुली होता, सचिन होता, विनोद कांबळी होता, हे जे काही प्लेयर्स होते त्याला नाही मिळाली संधी. पण माझ्या तेच आयुष्यात माणसाने हार मानू नये, त्याने कोच व्हावं. पेशन्स, प्रॉपर पेशन्सची गोष्ट आहे विमेन्स क्रिकेटच्या बाबतीत पण आणि अमोल मुजुमदारच्या बाबतीत. आणि इंटिग्रिटी, मला वाटतं इंटिग्रिटी, नेचर आणि तुझं डेडिकेशन. मी त्याचे इंटरव्ह्यूज बघितले नाहीत कधी कुठे की भाई तो रागवतोय की भाई मला. तो खूप साधा सरळ माणूस आहे माझ्यामध्ये. आणि ते पण एक आहे की सचिन आणि विनोद कांबळीची जी पार्टनरशिप होती 664 शादाश्रमवाली, तेव्हा अमोल मुजुमदार बेंचवर बसला. बेंचवर म्हणजे त्यांच्या नंतर बॅटिंग करायला येणार होता. सो तिथे पण त्याला पेशंटली वाट बघावी लागली. तेव्हा जो तो बाहेर राहिला तो आज आलाच नाही कधी. आणि आता हॅट्स ऑफ आहे, आता जे काही त्यांनी अचीव्ह केलं, त्यांनी वर्ल्ड कप जिंकवलं इंडियाला. सो इट्स अ इन्स्पिरेशनल स्टोरी माझ्यामध्ये. तरी अक्षय कुमारला आता राईट्स येईल. आज सकाळीच फोटो आलेला अक्षय कुमारचे असे केस वगैरे लांब केले, स्मृती मंदाना आणि त्याचा फेस मॉर्फ केलाय. आय एम रेडी फॉर अनदर बायोपिक वगैरे. काय चाललंय, मीम कल्चर गाड मारून टाकतो सगळ्या गोष्टींची. हा. आणि अमोल मुजुमदार थोडं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये स्टॅट्स, त्याने 171 मॅचेस मध्ये 11,000च्या वरच रन, 271 त्याने रन्स केलेले आणि 30 सेंचुरीज आहेत त्याच्या. आणि हे सगळं करून पण जर तुला इंटरनॅशनल चान्स मिळत नसेल तर तू बघ इंडियात कल्चर केवढं मोठं आहे क्रिकेटचं. करेक्ट. आणि ऑब्व्हियसली तेव्हा वेकन्सी पण नव्हतीच. सचिन, द्रविड, गांगुली, सेहवाग नव्हता आय गेस तेव्हा. सचिन, द्रविड, गांगुली, लक्ष्मण हे लोक पूर्ण भरलेले होते. सो आय गेस पुढची 20 वर्ष पॅकच होती मिडल ऑर्डर साठी. आणि ते काहीतरी खूप एक्स्ट्रॉर्डिनरी असावं लागणार होतं. राईट. आणि त्याच्या स्किल सेटचा बॅट्समॅन द्रविड होता. बरोबर. द्रविड. येस. हा. आणि आय थिंक इट वॉज अ राईट डिसिजन फॉर दॅट टाइम. ऑब्व्हियसली ते मुजुमदारसाठी तेवढं चांगलं नसलं असेल, पण इन जनरल जर तू लॉंगर. पण ठीक आहे, माझ्या ते मुजुमदारची फायनली लाईफ कम्स फुल सर्कल त्याच्यासाठी माझ्यामध्ये. तो फायनली जो प्लेअर म्हणून त्याने कोच म्हणून अचीव्ह केला. आणि ते लिहिलेलं होतं आय गेस he was destined to. तू पण मग कोच वगैरे हो माझ्या. कोणाचा? तू गल्लीतल्या 4 पोरांना शिकव, त्यांना सांग बॉक्स ते स्मृती मंदाना बोलले ना की गल्लीत 2 बायका तुला टीम त्या टीम्सना मी कोच करेन. ऍक्च्युली बॉलिंग साठी मी करू शकतो, मला माहिती पाय वगैरे कसं. तू त्यांना साईमध्ये ओरम खेळायला
तीच मजा मित्र, छोट्या जागेत तू कसं काय हे करू शकते. तर पुढे आपण त्यात वेगळे गेम्स. टीमचा खूप महत्वाचा प्लेअर हरमनप्रीत कौर. आतापर्यंत जितके वर्ल्ड कप तिने केले त्यात तिने नेहमी चांगली बॅटिंग केलेली आहे. तिने क्रुशल मॅचेस मध्ये चांगलं खेळलेलं, प्रत्येक नॉकआउटला ती चांगली खेळली प्रत्येक वेळी. एक 17च्या वर्ल्ड कपला तिची ती 171ची इनिंग ती आपल्याला माहितीच आहे. तिथं कोणच नाही विसरणार कधी, मेन्स असो विमेन्स असो काही असो. ती ओव्हरऑल क्रिकेटमध्येच खूप ग्रेट इनिंग वाटते मला. हा ऍक्च्युली. आणि सेमीफायनल खूपच ग्रेट. आणि सेमीफायनल जर तू बघशील, सेमीफायनल ऍज अन ओडीआय मॅच ऑफ क्रिकेट ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम, म्हणजे वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम. खरं मी गिलख्रिस्टची फायनलची इनिंग आहे, त्यानंतर जो मला रेट करतोय तर भाई ती आहे हरमनप्रीतला. अच्छा ओके, 171 वाली म्हणतो. म्हणतो मी सेमीफायनलचं म्हणतो आता. आपण कन्फ्युजन करतो. आपण हरमनप्रीतवरती आलो, तिकडे मी या वर्षीच्या सेमीफायनल म्हणतोय की वन ऑफ द ग्रेटेस्ट मॅच ओडीआय. पण ती पण सेमीफायनल होती ना, ती जी 17ची झाली होती, जिने 171. हा राईट, ती पण सेमीफायनल होती. सो हरमनप्रीतचं मला तेच वाटतं की एकतर शी इज टू इमोशनल. आपण तिच्या व्हिडिओज बघितल्यात काय काय. ते पाकिस्तान बॉलरवर, ती पाकिस्तान बॉलरने बॉल टाकला आणि ते रिस्पेक्ट दिला बॉलला, चांगला होता. आणि तिने असं डोळे वगैरे करून आग दिखाती भोसडी की वगैरे असं काहीतरी आहे, म्हणजे ते आता लिप रिडिंग करून लोकांनी खाली लिहिलेलं, तर माहित नाही नक्की काय. पण तिने सगळ्यात जास्त शिव्या तर एकालाच घातल्या, दीप्ती शर्मा. 17च्या वर्ल्ड कपला तिने एक पण रनआउट वरूनच झालं, ती डाईव्ह वगैरे मारली तेव्हा ती डाईव्ह मारायची. सो आय गेस दीप्ती शर्मा नीड्स टू बी मोर फिट नाव. पण आता ठीक आहे, आता हरमनप्रीत रिटायर होईल माझ्या मते ती लवकरच. पण तिच्या नावावरती हा वर्ल्ड कप लिहिला होता माझ्या मते, कारण तेच जे मिताली, अंजुम म्हण किंवा झुलन गोस्वामी यांना नाही मिळालं, ज्यांच्याकडनं राहिलं ते ऍटलीस्ट तिच्या ह्याच्यात तिला मिळालं. आणि वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पण झुलन गोस्वामी आणि मिताली राज यांच्या हातात तिने वर्ल्ड कप, दॅट वॉज अ बिग मुवमेंट. हे आपण मेन क्रिकेटमध्ये पण नाही बघितलं. येस राईट. सो हा ऍक्च्युली एक्स प्लेयर्सना बोलून ट्रॉफी देणं, 11ला कुठे द्रविडला बोलून ट्रॉफी दिली, नाही दिली. 11ला कुठे गांगुलीला बोलून दादा, मग दादाने परत टी शर्ट काढले, कुठे काढले नाही. हा. सो मिथाली राज प्रॉपर इमोशनल झाले, झुलन गोस्वामी इमोशनल झाले, जे त्यांना अचीव्ह करता नाही आलं ते फायनली आता हातात आहे आपलं. खरं. पण आणि इट्स जर्नी ऑफ मेनी मोर इयर्स. येस. आणि याच्या पुढे जाऊन हरमनप्रीत बद्दल काय वाटतं तुला, पुढे ती काय खेळ अजून नाही खेळ? आय गेस हा तिचा लास्ट वर्ल्ड कप असेल, आय गेस. कारण की आता ती 36 एज आहे आणि म्हणजे अजून एक वर्ल्ड कप आहे, तिला 40 असेल. सो मला वाटतं ती 40 पर्यंत खेळेल. आणि जरी खेळली तरी मग ते कॅप्टन तर नसेलच, स्मृती असेल किंवा मग दीप्ती शर्मा पण चांगली कंटेंडर आहे. मला मग कॅप्टन्सी जेमिमा पण, जेमिमाला, कारण इंग्लिश पण छान बोलतो, असं कॅथलिक आहे ती. आणखीन एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे मुंबईची, की मुंबईमध्ये पुन्हा एक वर्ल्ड कप फायनल झालेली आणि आपण जिंकलेलो. मोदीजी, दिस इज ऑन यू. दिस इज ऑन यू ऑल्सो. कारण जेव्हा चालू होतं तेव्हा तू म्हणायचास की नाही अहमदाबादला झाली पाहिजे, इट वॉज मार्केटिंग साठी खूप ग्राउंड वरनं बोलणं झालं होतं. अजूनही लक्षात आहे, माझे रेकॉर्डेड चॅट आहेत, माझ्याकडे कॉल आहे. मी पॉडकास्टची लिंक टाकेन खाली. मी तुला बोललेलो की 2023चा वर्ल्ड कप हा वानखेडे वर होणारच होता, पण त्याच्यानंतर ते तर माहितीच आहे आपल्याला. पण नंतर जेव्हा झालं अनाऊन्स की अहमदाबाद होणार आहे, तू सपोर्ट होत होता. अजिबात नाही. मी सच्चा मुंबईकर मराठी माणूस, मला नेहमी वाटतं की मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे आणि मुंबईतच झाली. जर मुंबईत नाही करत तर मग कोलकाताला करा, मग तुम्ही जाऊन इंग्लंडमध्ये करा. कोलकातात पण नका करू. हा, कोलकाता ऍक्च्युअली गुड व्हेन्यू. हा, इडन गार्डन्सला हिस्ट्री खूप चांगली, जाळपोळची. नाही, माझ्या मते तरी 2023चा पण फायनल, 2023ची फायनल पण तिथेच व्हायला हवी ती, वानखेडेला. रोहितचं तेच झालं असेल काय. हा, साला इधर नाही जिते का असं. पण त्याने 1 लाख क्राऊडला शांतता केलं पॅट कमिन्स. जाऊ दे. ही पण तेच बोलली होती, लॉरा वर्ल्डमोट. तिच्याबद्दल बोलायचं राहून गेलं. आपण मॅच बद्दल फार बोललोच नाही, तिच्यावरती पण येऊ आपण. आता आपण आपले प्लेयर्स बऱ्यापैकी कव्हर केलेत माझ्यामध्ये. हा, आता मला वाटतंय की स्टेडियम आम्ही ठरवलेलं आहे वानखेडे किंवा डी.वाय. पाटील. मेन सी नका करू, छोटं ग्राउंड आहे खूप. अच्छा, ग्राउंड छोटं. पण ते स्टेडियम वाईज वानखेडेपेक्षा मोठं. वानखेडेची कॅपॅसिटी 25-30 हजार वगैरे आणि डी.वाय. पाटीलची आता 40. डी.वाय. पाटीलला समुद्र नाही, वानखेडे. त्याचा काय संबंध समुद्राचा? हा, वानखेडेमध्ये फील तर आहे, डी.वाय. पाटील पेक्षा फील तर. शेजारी ट्रेन जात आहेत. आकाशवाणीची कमेंट्री ठरलेली आहे की बॉल आता विराट ट्रेन, त्याला त्याच्यासाठी ती तिथेच करा माझं म्हणणं. तो आता डी.वाय. पाटील काही शोधू शकत नाही. रोहितने पोहोचाया बॉल विराट तक. कसा तर तो फास्ट ट्रेन मध्ये बसणार बॉल आणि जाणार विराट, मग विराटला जाणार किंवा समंदर में, मग तिथून मरीन लाईन्स असो. तर अजून इन जनरल सपोर्ट चांगला होता क्राऊड कडनं. माहिती मागचा 17चा वर्ल्ड कप, 21चा वर्ल्ड कप पॅक होतं.
मी एक व्हिडिओ बघितला DY पाटीलच्या बाहेरचा. लोक झुंबड आहे भाई, झुंबड आहे. तिकीट्स फुल झाल्यात. बुक माय शो, एक तर ती बुक माय शोवर काय चुत्यागिरी चालू होती माहित नाही की तिकीट सोल्ड आउट दाखवत होते, नॉट अवेलेबल. पण फिल्मचं पण असंच करतात. त्यांनी सय्यारा हाऊसफुल दाखवली होती. मी सय्यारा बघितली नाहीये पण नाही, पण सय्यारा असू शकते हाऊसफुल, असू दे. तर मग DY पाटीलच्या बाहेर एका पॉइंटला पोलिसांनी येऊन अनाऊन्स केलं लोकांना बाहेर गर्दीला की तुमचं क्रिकेट प्रेम आम्हाला कळतंय, पण आता तिकीट्स नाही आहेत. जेवढ्या काही सीट्स होत्या त्या सोल्ड आउट झालेल्या आहेत. त्या तुम्हाला जर बाकी असल्या असत्या तर तुम्हाला ऑनलाईन दिसल्या असत्या किंवा मग इथे काउंटरवर मिळालं होतं. असं नको की BCCI ला पैसा नको आहे हे बोलले पोलीस बाहेर येऊन मेगाफोनवर अनाऊन्स करत होते. सो गुड, इट्स अ गुड साईन. आणि फायनलचं अटमॉस्फिअर इट वॉज लेजेंडरी माझ्या मते. लेजेंडरी. इट वॉज बेटर दॅन 23 वर्ल्ड कप फायनल. शेवटी मुंबईचा क्राऊड होता भाई. मुंबईमध्ये नसणार तर कुठे. येस. गुजरातमध्ये नाही, मजा नाही रे. गुजरात खूप प्रॅक्टिकल असतात, मराठी माणसासारखी नसतात. इमोशनल पाहिजे ना खरं. असं हरमनप्रीतचं सेलिब्रेशन कमाल होतं. आणि ती मुवमेंट तिच्या हातात तो बॉल जाणं, इट वॉज अ मुवमेंट. अरे शूट शेवटचा ते पण लिहिलेलं आहे भाई, लिहिलेलं आहे डेस्टिनी. आणि अमनची फिल्डिंग बाय द वे, तिने जो हिट मारला होता, तिने आय गेस 2 रनआउट केले ना. तिने काय कडक रनआउट केले. राईट. फक्त तिने तो कॅच सोडला असं वाटत होती तिची. कोणती? लॉरा वॉल्डमॉटचा. अरे जगल गेलं तिने आणि फाटून हातात आलेली लिटरली त्यावेळी की, कारण ती खेळली असती. आणि त्यांची अजून एक प्लेयर होती डर्कसन कडून, ती उभ्या उभ्या 6 मारत होती. 2 6 मारले तिने. ते उभ्या उभ्या तिने पेले. एक तर तिने नो लुक शॉट मारला, तो कडक मारला असा, तो पण असा प्रॉपर खोदून काढलेला तिने. सो तेव्हा जर तिची विकेट नसती पडली वुल्फार्टची तर मग थोडी कठीण झाली असती इंडियासाठी मॅच. पण वुल्फार्ट ऑल्सो वॉज द स्टोरी ऑफ वर्ल्ड कप. माझ्या तिने सेमीफायनलला सेंचुरी मारली, फायनलला सेंचुरी मारली. इट वॉज हार्ड लक माझ्या होते. आणि मला वाटतं प्रत्येक इंडियाला जिंकण्यासाठी वर्ल्ड कप साऊथ आफ्रिका लागतेच. 2024 म्हण किंवा अजून कोणती फायनल 2024. आणि ऑस्ट्रेलियाला हरायला आफ्रिका लागते. आफ्रिका. तर हरमनप्रीतचं सेलिब्रेशन बद्दल बोलतो. तिने कॅच पकडल्यानंतर जी ती धावत गेली भाई, आणि कॅमेराने जसं तिला कव्हर केलं, कडक सिनेमॅटिक होतं एकदम एक्सपिरियन्स. एवढे कॅमेरा लावले कशाला होते, काहीतरी सिनेमॅटिक शूट करा. आणि मग ते परत ट्रॉफी घेताना कडक मुवमेंट बनवली तिने प्रॉपर. आणि आफ्रिकेचे बरेच प्लेयर्स नव्हते आले मॅच बघायला, लेजंड्स त्यांचे. एक रील व्हायरल होते सध्या त्या आफ्रिकन कंटेंट क्रिएटरची की कुठे होता. मी तिला एकदा नाही ती साऊथ आफ्रिकन बघितली. नाही ती साऊथ आफ्रिकनच आहे. मोस्ट ऑफ द टाइम ती साऊथ आफ्रिकेच्या जर्सीमध्येच असते. आणि ती ते सगळं म्हणत होती की कुठे होता ग्रॅम स्मिथ, कुठे होता AB डिव्हिलियर्स. येस, एवढे मोठे मोठे लेजंड्स कुठे होते, मॅच बघायला पण आले. कुठे होता इंडियाचा बाप जॉन्टी रोड्स, त्याच्यामुळे इंडिया कुठे होता तो. सो ते माहित नाही आता ते इंडियामध्ये वर्ल्ड कप होता म्हणून नाही आले की काय. डिफिकल्ट असतं ना ट्रॅव्हल करणं वगैरे. नाही पण आय गेस आपले जर असले असते तर गेले असते बघायला. 17च्या वर्ल्ड कपला जरा सांगा आपल्यापैकी कोणी गेलं होतं, मला जरा जाणून घ्यायचं. 17ची जी फायनल झाली होती न्यूझीलंडमध्ये माहिती आहे ना. नाही पण ते काही असेल, पण आपली रोहित शर्मा होता तिथे, लक्ष्मण होता, गावस्कर किती जवळ होतं ते. लक्ष्मण आला होता, लक्ष्मण होता तिथे, सनी गावस्कर होते, सचिनने तर ऑब्व्हियसली सचिन होताच. नीता भाभी होते आपल्या, जिंकले. हो आता कळलं वर्ल्ड कप कुठे जिंकलो आपण. सो या सगळ्या गोष्टी पण आहेतच. आणि ओव्हरऑल काय वाटतं, ओव्हरऑल आता इथून पुढे काय ग्राफ असेल? मला वाटतं मी एक पुन्हा ट्राय करणार क्रिकेटमध्ये. मी आता वुमन क्रिकेट जॉईन करणार आहे. माझं काय होतं का फक्त तिकडे जाऊन मी. तिथे पण आता काही होणार नाही. आता तिथे खूप जास्त चांगले प्लेयर्स आहेत. खरं. येस. अजून काय कालच्या मॅच बद्दल स्पेसिफिकली काय बोलायचं? मॅच बद्दल नाही, मॅच तर ऑब्व्हियसली चांगलीच झाली. दोन्ही टीम चांगल्याच केल्या, ठीकठाक. आफ्रिका ऑल्सो डिझर्व्ड इट की त्यांच्या पण नशिबात ते चोकरचा डाग आहेच की आहेच. बीट मेन्स और विमेन्स. आणि ऍक्च्युअली आफ्रिकेचं आणि जसं बघायला गेलं तर इंडिया आणि साऊथ आफ्रिका आता गेल्या 10-15 वर्षात दोघेही चोकर्सच टीम आहेत कोणत्याही साईडला, पुरुषांचा म्हण किंवा बायकांचा म्हण. सो दोन्ही एकत्र दर नेक्स्ट टाइम पण फायनल. ठीक आहे, दोघांचा टॅग नाही, पुरुषांचा टॅग पुसला गेला फायनल. आता महिलांचा पण पुसला गेलाय. आता बघूया साऊथ आफ्रिका कुठे पुसला गेला. काय महिला तर फायनलला हरल्या की. अच्छा तू साऊथ आफ्रिकेचं म्हणतो, मी आपलं इंडियाचं म्हणतो. मी पण ऍक्च्युअली बरोबर ठीक आहे. अच्छा WTC फायनल जिंकले ते म्हणतो साऊथ आफ्रिका. हा राईट.
पण ओडीआय वर्ल्ड कप आहे रे. काही म्हणतो तू, किती T20चे वर्ल्ड कप जिंक, तू किती चॅम्पियन्स ट्रॉफी जिंक, ओडीआय वर्ल्ड कपची जी मजा आहे वाईब वेगळी आहे. तू 2011 म्हण, 83चा आपण आता लहानपणापासून एवढं ऐकत आलो, अजून पण 83च्या आठवणी आपण जगतो. आपले आजोबा गेले वर्ल्ड कप अजून तिथे. येस. सो 2025चा वर्ल्ड कप पण कायमस्वरूपी झाला आता. 23चा पण राहिला असता. येस. बट दॅट बिच थॉट टू डू इट इन अहमदाबाद. कोण? ज्याने कोणी वर्ल्ड कप ऑर्गनाइज केला होता. शिरे. ते पण जयशाला ऍड्रेस जरा सांग तुझ्या. ते पण जयशाला जातात ऍक्च्युअली क्रेडिट. काय वर्ल्ड कप फायनल अहमदाबादला का करवली, मुंबईत का नाही? ठीक आहे, कधी कधी स्क्रिप्ट चुकू शकते, कधी कधी फिल्म फ्लॉप होऊ शकते. खरं. आता 27ची स्क्रिप्ट बघ ना तू आता मित्रा. 27 मला वाटतं इंडियासाठी कठीण वर्ल्ड कप जिंकणं. आफ्रिकेत आहे ना. हा राईट. आणि तेव्हा रोहित आणि विराटवर पण वेगळंच प्रेशर असेल की शेवटचा वर्ल्ड कप आहे, जिंकायचाच आहे. आणि तुला खूप कॉन्फिडन्स आहे दोघं खेळणार वर्ल्ड कप. क्या बात आहे. माहित नाही. रोहित तर खेळेल असं वाटतंय मला. विराटचं माहित नाही, त्याच्या मनी काय कधी येईल. सो तो डिरेक्ट एक इन्स्टा स्टोरी टाकून विषय संपवेल. पण अमेरिकाचा बोर्डच्या एक्झाम्स आहेत वगैरे तू सांग. वुमन क्रिकेट बरंच आपण राहूया. तर ते खूप मोठी मुवमेंट झालेली वुमन क्रिकेटसाठी. इट इज इक्विव्हॅलंट टू 83. सो इथून पुढे एक नवीन जर्नी सुरू होणार आहे वुमन क्रिकेटची, इन जनरल वुमन स्पोर्ट्स कल्चरची माझ्या मते इंडियामध्ये. येस. आणि तुम्हाला काय फील झालं इंडियाच्या वर्ल्ड कप विन बद्दल, सेमीफायनल बद्दल इंडियाच्या, ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.